17 एप्रिल 2026 मोदी है तो मुमकिन है। भाजप नेत्यांच्या उठता बसता जिभेवर असलेल्या या घोषणेला जबर धक्का बसला। 17 एप्रिलला लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपला मागच्या 12 वर्षातील सर्वात मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं। कारण महिला आरक्षण विधेयक नामंजूर होईपर्यंत गेल्या 12 वर्षांमध्ये भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणावर नामुष्कीला सामोरं जावं लागलं नव्हतं। विधेयक पडल्यामुळे भाजप मंडळी अस्वस्थ झाली आणि मग तारीख 24 एप्रिल 2026 अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात फूट पडली आणि 10 पैकी 7 खासदार भाजपमध्ये सामील झाले। त्यानंतर 4 मेला पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागला आणि तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षात उभी फूट पडली। निकाल लागल्यानंतर काही दिवसांमध्येच 18 मेला फुटलेल्या खासदारांनी केंद्रातील एनडीए आघाडीला आपला पाठिंबा दिला। मग येतं 17 जूनचं ऑपरेशन टायगर। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदे सेनेत विलीन होण्याचा सगळा पॉलिटिकल ड्रामा आणि याच दिवशी उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचा समाजवादी पक्षही फुटू शकतो असं उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केलेलं वक्तव्य। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 महिन्यांपासून देशभरात प्रादेशिक पक्षांच्या फोडाफोडीमागे भाजपचा हात आहे का? प्रादेशिक पक्षांची फोडाफोडी का सुरू आहे आणि या पक्ष फोडी मागून भाजपला नेमकं काय साध्य करायचंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जवळपास 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच नेमकी तारीख सांगायची झाली तर 17 एप्रिल 2026 लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडलं। या विधेयकाच्या बाजूने 298 खासदारांनी तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केलं। परंतु हे विधेयक मंजूर होण्यासाठी 352 मतांची गरज होती। 2/3 बहुमत मिळालं नाही आणि विधेयक मंजूर होऊ न शकल्यानं मोदी सरकारला संसदेत एक दुर्मिळ पराभव पत्करावा लागला आणि या पराभवामुळे मोदी है तो मुमकिन है भाजपच्या या घोषणेलाही तडा गेला। एकदा जिंकायची सवय लागल्यावर एक जरी पराभव झाला की तो पराभव जिव्हारी लागतो आणि भाजप श्रेष्ठींसोबत नेमकं तेच झालेलं दिसून येते। कारण लोकसभेतलं विधेयक नामंजूर झाल्यानंतर उत्तर भारतातल्या राजकारणात जे पॉलिटिकल थ्रिलर पाहायला मिळतंय ते एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये। आता गेल्या 3 महिन्यात जे घडतंय त्याची स्क्रिप्ट भाजपनंच लिहिली असल्याचं बोललं जात आहे। 17 एप्रिलला लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक नामंजूर झालं। त्यानंतर काही दिवसांमध्येच नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात फूट पडली। राज्यसभेचे खासदार राघव चड्डा यांच्या नेतृत्वात आपचे 10 पैकी 7 खासदार फुटले आणि भाजपात सामील झाले। आपची लोकसभेत ताकद कमी आहे तरी देखील राज्यसभेतील पंजाबमधून गेलेले खासदार राघव चड्डांना भाजपनं का फोडलं तर या मागचं कारण 2027 मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक असल्याचं म्हटलं जात आहे। तर येणाऱ्या काळात पंजाबचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवून विधानसभा आणि 2029 साठीच्या लोकसभांच्या जागांवर भाजपचा डोळा आहे असंही विश्लेषकांचं म्हणणं आहे। आता आपच्या फुटीवर पडदा पडतोच की नाही तोवर पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होते। निकाल लागतो। या निवडणुकीत ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव होतो आणि भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या विधानसभेत सत्ता काबीज करतो। काही दिवसांमध्येच ऋतुव्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसच्या 80 आमदारांपैकी 58 आमदार बंडखोरी करतात आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष रवींद्र बोस यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाला मंजुरी देण्याची मागणी केली जाते आणि या 58 बंडखोर आमदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यताही मिळते। लगोलग 10 ते 12 दिवसांनंतर काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली 20 खासदारही फुटतात। बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होतात आणि केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतात आणि अशा प्रकारे तृणमूल काँग्रेसही संपवला जातो। आम आदमी पक्ष फुटणं, त्यानंतर ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटणं, तरीही लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेलं 352चं बहुमत न जुळणं यातून ऑपरेशन टायगरचा अध्याय लिहिला गेला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। 16 जूनच्या मध्यरात्री मुंबई, पुणे आणि नांदेडवरून उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 6 खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर येते। ते 6 खासदारही ठाकरेंच्या शिवसेनेपासून वेगळे होऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता सुरू आहेत। जरी हा निर्णय अजून अंतिम झालेला नसला
तरी सुद्धा फुटलेले खासदार व्हीप बजावूनही बैठकीला हजर राहिलेले नाहीत आणि त्यामुळेच हे खासदार फुटल्याचंच बोललं जाते। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मागच्या 3 महिन्यांपासून खासदार फोडाफोडीचा प्रकार का घडतोय? तर यामागचं प्रमुख कारण म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा आणि राज्यसभा या दोनही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत तयार करायचं आहे आणि यासाठी आकड्यांची जुळवाजुळव गरजेची आहे। म्हणूनच भाजपकडून हे सगळं कटकारस्थान सुरू असल्याचं आता म्हटलं जात आहे। पण भाजपला हे बहुमत का जुळवायचंय? तर मोदी है तो मुमकिन हे सिद्ध करायचंय। 17 एप्रिल रोजी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि या विधेयकाच्या आडून आणलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झालं होतं। हेच विधेयक 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात पुन्हा मांडलं जाणार असल्याचं आता बोललं जात आहे। हे विधेयक मंजूर व्हावं यासाठी भाजपकडून पक्ष फोडाफोडीचा खटाटोप सुरू असल्याचा दावा केला जात आहे। आता भाजपला जर हे विधेयक मंजूर करायचे असतील तर यासाठी आकड्यांचं गणित समजून घेणं जास्त गरजेचं आहे। तृणमूल काँग्रेसमधून वेगळा झालेल्या गटाचा आकडा धरून सध्या एनडीएकडे 318 खासदारांचं संख्याबळ आहे। दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे 184 खासदार आहेत तर 38 खासदार असे आहेत जे या दोनही गटांमध्ये सहभागी नाहीत। लोकसभेतील एकूण 543 जागांनुसार 2/3 बहुमतासाठी 362 जागांची आवश्यकता असते। मात्र सध्या 3 जागा रिक्त असल्यामुळे हा आकडा 360 पर्यंत येऊन पोहोचतो। महिला आरक्षणासंदर्भातील संविधान दुरुस्ती विधेयकाच्या वेळी 528 खासदार सभागृहात उपस्थित होते आणि 2/3 बहुमतासाठी 352 मतांची आवश्यकता होती। सरकारच्या बाजूने 298 मतं पडली होती। त्यामुळे हे विधेयक 54 मतांनी आवश्यक बहुमतापासून दूर राहिलं आणि मंजूर झालं नाही। आता जर तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या आणि आता एनसीपीआय मध्ये गेलेल्या 20 खासदारांचा पाठिंबा धरला तर सरकारचं संख्याबळ 318 पर्यंत पोहोचतं। अशा परिस्थितीत अजूनही 34 खासदारांची भाजपला आवश्यकता आहे आणि त्यामुळे आता हे विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची द्रमुक सोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। आप, तृणमूल काँग्रेस, शिवसेना यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष भाजपच्या टार्गेटवर असल्याचं बोललं जात आहे। यूपी सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षात फूट पडण्याचा मोठा दावा केला आहे आणि त्यामुळे भाजपची नजर इंडिया आघाडीतील इतर लहान पक्षांवर असल्याचं दिसून येते। एनडीएला राज्यसभेतही बहुमत हवंय म्हणून राज्यसभेतलंही गणित समजून घेणं जास्त गरजेचं आहे। राज्यसभेत सध्या एनडीएकडे 150 खासदार असल्याचं सांगितलं जातंय। राज्यसभेत 2/3 बहुमतासाठी 164 खासदारांची आवश्यकता आहे। जर डीएमकेचे 8 राज्यसभा सदस्य एनडीएच्या बाजूने आले तर हा आकडा 158 पर्यंत जाईल। त्यानंतर राज्यसभेतही बहुमतासाठी केवळ 6 सदस्यांची गरज उरणार आहे। दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या 13 राज्यसभा सदस्यांपैकी 3 सदस्यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे या पातळीवरही राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत। एका राज्यसभा पोटनिवडणुकीसह काही छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास एनडीएला राज्यसभेतही 2/3 बहुमत सहज गाठता येईल। हे सगळं राजकीय गणित यशस्वी ठरल्यास सरकार महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याची शक्यता आहे। जर डीएमकेच्या 22 लोकसभा खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं तर एनडीएची संख्या 340 पर्यंत पोहोचू शकते। म्हणजेच 2/3 बहुमतापासून केवळ 12 खासदार कमी राहतील आणि याच वेळी ठाकरे गटातील 6 खासदार वेगळे झाले तर सरकारला 2/3 बहुमतासाठी फक्त 6 खासदारांची आवश्यक उरणार आहे। कोणत्याही प्रकारे भाजपला हे महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करायचं असेल तर भाजप इतर पक्ष फोडण्यासही मागपुढे पाहणार नाही। पण प्रादेशिक पक्ष फोडून भाजप करीत असलेलं फोडाफोडीचं राजकारण लोकशाहीसाठी धोक्याचं आहे का? आणि प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे का असं आपल्याला वाटतंय का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।